नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप वेताळ. MA राज्यशास्त्र प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील राजकीय संस्था हा पेपर क्रमांक PO33 या संदर्भातील आपण पहिलं प्रकरण राष्ट्रवादी वारसा याविषयी भारतातील राष्ट्रवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानं या घटकांविषयी पहिल्या भागामध्ये अभ्यास केला आहे. आता आपण राष्ट्रवादी वारसा या प्रकरणाच्या पुढील भागाचा अभ्यास करणार आहात. मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला राष्ट्रवादाच्या संदर्भातील निर्मितीचे विविध पर्याय अथवा उपाययोजना ज्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे अखंडत्व या नवीनतम संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर चला आपण राष्ट्रीय एकात्मतेचा निर्मितीच्या संदर्भातील पर्याय शोधूया. भारतासारख्या विविधता असणाऱ्या राष्ट्राच्या संदर्भात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं हे अत्यंत आव्हानात्मक स्वरूपाचं काम आहे. अर्थात हे आव्हान आपण सातत्याने पेललेलं आहे आणि भारतासारख्या विविधता असणाऱ्या राष्ट्रामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता अत्यंत ठळक पद्धतीने भारतीय जनमानसावर बिंबवण्याचं काम केलं आहे. अर्थात राष्ट्रीय एकात्मता निर्मितीचं काम हे केवळ शासन ह्या एका स्वयंसेवी संस्थेपुरता मर्यादित नसतं, तर शासनाबरोबरच स्वयंसेवी विविध संस्था आणि सामाजिक स्वरूपाचे एकत्रित प्रयत्न यांची गरज असते. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता निर्मितीच्या पर्यायांमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या प्रयत्नांचा विचार करायचा आहे. पहिला म्हणजे शासकीय स्तरावरील प्रयत्न, दुसरा निमशासकीय स्तरावरील प्रयत्न आणि तिसरा सामाजिक स्तरावरील प्रयत्न. सुरुवातीला आपण शासकीय स्तरावरील राष्ट्रीय एकात्मता निर्मितीचे पर्याय कोणते याविषयी जाणून घेऊ. मित्रांनो, शासकीय स्तरावरती राष्ट्रीय एकात्मता निर्मितीचा पहिला प्रयत्न हा राज्यघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनाकारांनी भारतातील राजकीय संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादाची भावना, अखंडत्वाची भावना, ऐक्याची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी घटनात्मक स्वरूपाच्या विविध तरतुदी केलेल्या आहे. उदाहरणार्थ, राज्यघटनेमध्ये असणारा मूलभूत स्वरूपाचे हक्क कलम 12 ते 35 ज्यामध्ये समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, धार्मिक स्वरूपाच्या स्वातंत्र्याचा हक्क आहे, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचा हक्क आहे, घटनात्मक स्वरूपाच्या उपाययोजनेचा हक्क आहे. या माध्यमातून भारतीय नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. त्याचबरोबर परस्पर पूरक असा विकासात प्राधान्य देखील देता येतं. पुन्हा राज्यघटनेच्या संदर्भातील प्रस्तावनेमध्ये आपण राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता राखणारी एक महत्त्वाची शाश्वती भारतीयांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी घटनात्मक स्वरूपाच्या उपाययोजना केलेल्या आहे. राज्यघटनेबरोबरच भारतामध्ये शासकीय स्तरावरती दुसरा एक महत्त्वाचा प्रयोग केला जातो की ज्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक वृद्धिंगत होत असते आणि तो दुसरा पर्याय आहे शैक्षणिक स्वरूपाचे उपक्रम. मित्रांनो, शैक्षणिक स्वरूपाच्या अभ्यासक्रमातून सातत्याने विद्यार्थ्यांवरती राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भातील विविध संस्कार हे रुजवण्याचा प्रयत्न केला जात असतो. शैक्षणिक स्वरूपाच्या उपक्रमांमध्ये स्काउट गाईडचा उपक्रम असेल, NCC सारखा उपक्रम असेल, NSS सारखा उपक्रम असेल किंवा विविध प्रकारचे राष्ट्रीय स्वरूपाचे दिन असतील, राष्ट्रीय स्वरूपाचे उत्सव असतील, या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती राष्ट्रीय एकात्मतेचा एक मोठा संस्कार बिंबवला जातो आणि पुढे जाऊन हे विद्यार्थी जेव्हा राष्ट्राचे सुजाण असे नागरिक होतात तर राष्ट्रीय एकात्मतेचा हा संस्कार समाजासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरत असतो, सामाजिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरत असतो, हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. राष्ट्रीय एकात्मता निर्मितीचा तिसरा एक पर्याय आहे जो शासकीय स्तरावरील प्रयत्नांमध्ये मोडतो, तो म्हणजे विविध स्वरूपाचे कायदे. मित्रांनो, घटनात्मक स्वरूपाच्या तरतुदींमध्ये म्हणजे घटनात्मक कायद्यामध्ये विविध तरतुदीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता विकसित व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले दिसतात किंवा शासनाने अशा पद्धतीच्या कायद्याची निर्मिती करावी की ज्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक वृद्धिंगत होईल. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेमध्ये तिसऱ्या प्रकरणात कलम 36 ते 51 मध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व दिलेली आहे. या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून राज्याने
भारतीय समाजासाठी विविध प्रकारचे कायदे करावेत की जे कायदे राष्ट्रीय एकात्मतेसाठी किंवा राष्ट्र उभारणीसाठी उपयुक्त ठरतील. जसं कलम 43चा आपण विचार केला तर शेती व उद्योगधंदे किंवा इतर क्षेत्रातील कामगारांना काम व निर्वाह वेतन मिळवून देणे आणि त्यांना सुखासमाधानाने राहता येईल, आपला सामाजिक व सांस्कृतिक विकास घडवून आणता येईल अशा तऱ्हेचे वातावरण कामाच्या ठिकाणी निर्माण करण्यास शासन कटिबद्ध राहील अशा पद्धतीचा कायदा शासनाने करावा या पद्धतीची सूचना करण्यात आली. किंवा कलम 44चा आपण विचार केला तर भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा असावा या पद्धतीने शासनाने प्रयत्न करावा अशा पद्धतीचे सूचित करण्यात आले. कलम 46चा आपण विचार केला तर समाजातील दुर्बल घटकांनाही समान पद्धतीने शिक्षण घेता येईल आणि तशा प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था शासनाने करावी अशा पद्धतीची सूचना घटनात्मक मूल्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली. याचा अर्थ असा की शासनाच्या माध्यमातून घटनेला अनुसरून जी कायदे केले जातील किंवा जे कायदे केले आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक वृद्धिंगत कशी होईल यासाठी सातत्यपूर्ण उपाय केले जात असतात. पुन्हा शासकीय स्तरावरील प्रयत्नांमध्ये पुढचा एक महत्त्वाचा भाग मोडतो तो आहे आंतरजातीय स्वरूपाचे विवाह. मित्रांनो, आपणास एक महत्त्वपूर्ण गोष्ट ठाऊक आहे की भारतीय समाजामध्ये जातीय प्रथा अत्यंत खोलवर रुजलेली आहे आणि जगामधील जात या प्रकारचं सामाजिक वैशिष्ट्य हे केवळ भारतातच दिसतं. भारतामध्ये जातीय स्वरूपाचा व्यवहार किंवा आणि बेटी व्यवहार या पद्धतीची एक संधता जी आहे ती जातीय घटकावर आधारित असते. परंतु या जातीमुळे जातीय स्वरूपाचे संघर्ष निर्माण होत असतात. हे जातीय संघर्ष सोडवण्यासाठी जातींमध्ये सलोखा वाढावा याच्यासाठी आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडण्यात आलेली. आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जाती एकमेकांशी जोडल्या जातील, रोटी बेटी व्यवहार होतील आणि त्या माध्यमातून एकात्मक अशा पद्धतीचा समाज उभारला जाईल. आणि म्हणून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय स्वरूपाच्या विवाहांना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने पूरक मानलं जातं आणि शासकीय स्तरावरती त्यासाठी चालनाही दिली जाते. भारतामध्ये अशा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय स्वरूपाच्या विवाहांना चालना देण्यासाठी विविध प्रकारचे कायदे आणि विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. पुन्हा या प्रवाहामध्ये आपल्याला पुढच्या महत्त्वाच्या घटकाचा विचार करायचा आहे ते आहे मार्गदर्शक स्वरूपाचे तत्व, ज्याचा उल्लेख मी मागील भागात केला. भारतामध्ये विविध प्रकारचे कायदे करताना भारतीय राज्यघटनेतील प्रकरण क्रमांक 3 कलम 36 ते 51 मध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि परराष्ट्रीय धोरणाचे विविध मार्गदर्शक तत्व दिलेले. या तत्वांच्या आधारे भारतात विविध प्रकारचे कायदे केले जातात किंवा कायदे करावेत अशा पद्धतीची घटनाकारांनी सूचना दिलेली आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण असे शासनाकडून उपाय केले जात असतात, प्रयत्न केले जात असतात. हे या ठिकाणी आपल्याला स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या पुढच्या भागामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता निर्मितीच्या उपायांमध्ये किंवा पर्यायांमध्ये निमशासकीय स्तरावरील कोणते प्रयत्न असतात याची माहिती घेऊया. निमशासकीय स्तरावरच्या पहिल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला स्वयंसेवी संस्थांचा विचार करायचा. शासन या व्यवस्थेला या सामाजिक संस्थेला समांतर पद्धतीने काम करण्यासाठी समाजामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था असतात आणि या स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामाजिक स्वरूपाचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतात किंवा शासनाला समांतर पद्धतीने काम करण्यासाठी धजावत असतात. अशा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लहान मुलं असतील, महिला असतील, कामगार असतील, समाजातील दुर्बल घटक असतील, समाजातील निम्नस्तरीय जातींच्या संदर्भातील निर्माण झालेले प्रश्न असतील, यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आणि या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांचं काम अत्यंत प्रेरणादायी असतं आणि स्वयंसेवी संस्थाने भारतीय समाजामध्ये अशा पद्धतीचं काम देखील दाखवून दिलेलं आहे, आपल्याला स्वीकारावं लागेल. याचबरोबर स्वयंसेवी संस्थांप्रमाणेच निमशासकीय स्तरावरील प्रयत्नांमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे बघितलं जातं. प्रसार माध्यम खऱ्या अर्थाने समाजामध्ये जनजागृती निर्माण करतात. त्याचबरोबर नागरिकांनी अधिकाधिक राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी प्रेरणा देण्याचं काम देखील प्रसार माध्यमं करत असतात. प्रसार माध्यम हे सातत्याने राष्ट्रीय एकात्मतेला खतपाणी घालण्यासाठी विविध प्रकारच्या जाहिराती, विविध प्रकारचे उपक्रम राबवून समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर समाजामध्ये असणारे जातीय स्वरूपाचे भेद, धार्मिक स्वरूपाचे भेद किंवा भाषिक स्वरूपाचे भेद असतील, प्रादेशिक स्वरूपाचे भेद असतील, याचं उच्चाटन करण्यासाठी मार्गदर्शन आणि जनजागृती करण्याचं काम देखील केलं जात असतं. याचबरोबर आता आपल्याला सामाजिक स्तरावरील प्रयत्न कोणते याचा विचार करायचा आहे. सामाजिक स्तरावरती प्रामुख्याने विविध प्रकारचे जे सण उत्सव साजरे केले जातात, समारंभ साजरे केले जातात, याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची. सामाजिक स्वरूपाचे सण उत्सव किंवा समारंभ यामध्ये अधिकाधिक लोकांनी राष्ट्रीय एकात्मतेचं पाहून ठेवून सहभागी व्हावं, किंबहुना विविध प्रकारच्या सामाजिक उत्सवाच्या माध्यमातून समाजाची बांधणी अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात असतात. आणि म्हणून आपण बघतो की काही ठराविक सणांच्या बाबतीत शासकीय स्तरावरून आणि सामाजिक स्तरावरून एकत्रितपणे प्रयत्न केले जातात. आपल्याकडे असणारा गणेश उत्सव असेल, आपल्याकडे निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या यात्रा असतील, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासकीय स्तरावरून आणि सामाजिक स्तरावरून एकत्रितपणे राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न केले जात असतात. त्याचप्रमाणे सांस्कृतिक स्वरूपाची देवाणघेवाण करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि शासकीय स्तरावरती एकत्रित प्रयत्न, विविध प्रकारच्या कला, विविध प्रकारचे सांस्कृतिक मूल्य समजून घेण्यासाठी समाजात अशा प्रकारचे सांस्कृतिक उत्सव आयोजित केले जातात, ज्यामध्ये परस्पर असणारा समाज आपले सांस्कृतिक मूल्य, सांस्कृतिक स्वरूपाच्या प्रथा यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि या माध्यमातून एक एकात्मतेचं मोठं चित्र उभं राहतं, जे राष्ट्र उभारणीसाठी उपयुक्त ठरत असतं. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने जेव्हा शासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक स्वरूपाचे एकत्रित प्रयत्न होतील, म्हणजे शासकीय स्तरावरचे, निमशासकीय स्तरावरचे आणि सामाजिक स्तरावरचे एकत्रित प्रयत्न पुढे येतील, त्यातूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची एक मोठी बांधणी असणारा समाज निर्माण होऊ शकतो आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरणाऱ्या अडथळ्यांवरती आपण उपाययोजना देखील करू शकतो, त्यांच्यावरती आपण विजय मिळवू शकतो. आता राष्ट्रीय एकात्मतेप्रमाणेच एक महत्त्वाची संकल्पना आहे, ज्याला आपण अखंडत्व असं म्हणतो, इंटेग्रिटी असं म्हणतो. अखंडत्व याचा अर्थ अशी परिपूर्णता किंवा संपूर्णता की जी देशाच्या समाजामध्ये निर्माण केली जात असते. ही एकात्मतेसारखीच संकल्पना आहे. त्यातून देशाच्या संपूर्णतेचा अथवा परिपूर्णतेचा विचार जो आहे तो मांडला जात असतो. अर्थात स्वतंत्र भारतामध्ये अखंडत्वासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपाययोजना आपल्याकडे करण्यात आलेल्या आहेत. जसं अखंडत्व राहावं, भारतामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, ती जातीय फूट पडू नये, धार्मिक स्वरूपाची फूट पडू नये, प्रादेशिक स्वरूपाची फूट पडू नये, यासाठी घटनात्मक स्वरूपाचे काही महत्त्वपूर्ण योजना करण्यात आल्या आहेत. जसं भारतामध्ये प्रबळ केंद्र सरकारची व्यवस्था आपण केली, जेणेकरून प्रादेशिक स्वरूपाची अस्मिता या राष्ट्रीय अस्मितेपेक्षा प्रबळ होऊ नये. त्याचप्रमाणे फुटीरतावादाला विरोध करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी आपण सार्वभौम राष्ट्राचा विचार सातत्याने मांडत असतो. सार्वभौम राष्ट्रामुळे कोणत्याही बाहेरील शक्तीचं नियंत्रण भारतीय व्यवस्थेवरती पडू शकत नाही आणि त्यातून अखंडत्व जे आहे ते सातत्यपूर्ण राहू शकतं, त्याला कोणतीही बाधा निर्माण होऊ शकत नाही. हा एक महत्त्वपूर्ण भाग अखंडत्व या व्याख्येमध्ये आहे. यापुढील भागामध्ये आपण राष्ट्रवादी वारशातील लोकशाही वैशिष्ट्ये जी भारताच्या संदर्भात आहे आणि भारतातील सामाजिक स्थित्यंतर या घटकांविषयी माहिती घेणार आहोत. धन्यवाद.